तर काँग्रेसमधील निष्ठावंत महायुतीत आल्यानं त्यांचे कार्यकर्ते सध्या अस्वस्थ आहेत असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। तर परवा अशोक चव्हाणांचं 40 कार्यकर्ते घेऊन आले होते असा गौप्यस्फोटही बावनकुळेंनी केलेला आहे। दरम्यान भाजपामध्ये सर्वात जास्त लोक काँग्रेसमधलेच आहेत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। काँग्रेसमधले अस्वस्थ कार्यकर्ते परवाच अशोक चव्हाण साहेब 40-50 कार्यकर्ते घेऊन आले होते। त्यांच्याच मंगळवारी पक्षप्रवेश झाला। ते आहे ना, मंगळवारी अशोक चव्हाण साहेब आले होते। मला सांगा, कुठंतरी कोणाला जावं लागेल ना। धनगेकर गेलेत ना एकनाथ शिंदे साहेबांकडे। धनगेकरनी किती इमानदार कार्यकर्ते काँग्रेसचे, म्हणजे एक लोकसभा एक विधानसभा याच वर्षी लढली, पण धनगेकर गेलेत ना। तसे या संग्राम थोपटे साहेबांनी पक्षप्रवेश केलात ना, असे कार्यकर्ते या महाराष्ट्रात खूप आहेत। मला गंमत अशी वाटते की अर्थातच एक मान्य, काँग्रेस किती फोडू काय, आता त्यांना बोलायचं आहे, लोकशाही आहे शेवटी, पण एक आहे की सगळ्यात जास्त टॅलेंट जर कुठल्या पक्षात आहे तर ते अर्थातच काँग्रेसमध्ये। कारण आज तुम्ही बघा, परवा मी कुणाचं भाषण ऐकलं खरं, की जेव्हा तुम्ही असं साधारणपणे एक नजर टाकता भारतीय जनता पक्षावर, त्याच्यातले जास्तीत जास्त लोक हे काँग्रेसमधले दिसतात।